2025 सरलं आणि 2025 नंतर 2026 आलंय. म्हणजेच काय, आपल्या आयुष्यातला, स्वामी भक्तांच्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालं. आणि माझ्या हिशोबाने हा उत्सव मनवायचा दिवस नसून दुःख करण्याचा दिवस आहे. कारण स्वामी सेवेतला माझं 1 वर्ष कमी झालं. का दुःख करायचं, तर 83,99,999 योनीनंतर ही मनुष्य योनी भेटली. पण या योनीचं खासियत तुम्हाला माहित आहे का, की या योनीचं खासियत आहे की या मनुष्याला एक लिमिटेड आयुष्य आहे. पहिल्या सगळेजण 100 वर्षापर्यंतची अपेक्षा करत होते. आता 70च्या पुढं सगळं बोनस लाईफ आहे. बरं 70 आपण म्हणतोय, थोडंसं जर आपण आजूबाजूला जर बघितलं तर 20, 30, 25 वयातली लोक गेले. म्हणजेच काय, की आपल्याला वाटतंय की आयुष्य आपलं एक आनंदाचा क्षण आलाय, पण नसून आपलं लिमिटेड आयुष्य आहे. आणि या लिमिटेड आयुष्यामध्ये आपल्याला स्वामी सेवा करायची, स्वामीला प्रसन्न करायचे. दुःख झालं पाहिजे. मग नवीन वर्षामध्ये सगळ्यांना सवय नाही की टू डू लिस्ट करतात आपण, एक नवीन ऍप आहे, सगळ्यांना काय काय किंवा शिकवणार येतात. मग स्वामी भक्तांनी काय केलं पाहिजे, तर एक श्रीमंत माणूस होता, त्याचा इंटरव्ह्यू झाला. अतिशय सामान्य माणूस होता. त्याला विचारलं की तू एवढा सामान्यपासून एवढा अब्जोपती कसा झाला, तू काय केलं. तर त्यानं सांगितलं की लोक काय करायला पाहिजे ती लिहित होते आणि त्याच्यावर काम करत होते. मी फक्त मला काय नाही केलं पाहिजे त्याची लिस्ट केली आणि मी ते केलं नाही. आणि त्यातनं जो वेळ वाचला त्या वेळेमध्ये मी श्रीमंत कसा होईल यासाठी मी लक्ष दिलं. तो वेळ तिथं दिला. स्वामी भक्तांनी शिकण्यासारखे 2025 सहज गेला, सहज. आता 1 मिनिटामध्ये 60 सेकंड नाही राहिलेले आहेत. माझे शब्द लिहून ठेवा. कलियुग फार तेज आहे, प्रचंड वेगानं चाललंय. आता 1 मिनिटामध्ये 40 सेकंड आहे. मिनिटाला आयुष्य आपलं संपत चाललंय. स्वामी भक्तांनी नवीन वर्षाचा संकल्प कसा केला पाहिजे, तर त्याने यादी केली पाहिजे की मी काय नाही केलं पाहिजे. असा पहिला पॉइंट लिहिला पाहिजे की मी असं आयुष्यामध्ये असं कुठल्या गोष्टी याची वायफाय घालवतो. मी मित्रांबरोबर कुठे पार्टीला तर जात नाही ना, मित्रांच्या बरोबर टाइमपास तर करत नाही ना, मी परिवारामध्ये बसून कुणाची चेष्टा तरी करत नाही ना, मी कुणाचं तरी माप तर काढत बसत नाही ना, मी कुठला तरी पिक्चर बघत बसतोय का, मी मोबाईल बघत बसतो. या सगळ्यांची यादी तयार करायची मी नाही केलं पाहिजे याचा स्वामी भक्त म्हणून. आणि त्यातनं राहिलेल्या गोष्टींवरती विचार केला मी यात काय केलं पाहिजे. मग तुमच्या लक्षात येईल की मी अनेक गोष्टी सोडल्या. महाराजांच्या सेवेसाठी सुद्धा मी कित्येक वेळा नाकारले की नाही बघू, उद्या जाऊ, परवा जाऊ. एवढ्या अंधविश्वासाने आपण जगतोय की उद्या मी चिरंजीवी राहणारच आहे. तर या स्वामी भक्तांनी पहिले यादी केली पाहिजे की माझ्या दिवसातला वायफळ वेळ स्वामींच्या चरणी कसं घालू शकतो, त्या वेळेमध्ये मी माझी साधना कशी वाढवू शकतो. मागच्या वर्षी मी किती असे पौर्णिमा अटेंड केल्या मठामध्ये, मागच्या वर्षी मी असं किती नामस्मरण केलं, या वर्षी मी काय केलं पाहिजे ह्याचा हिशेब ठेवला पाहिजे. आपल्या बुद्धीनं सांगा की मनुष्य योनी अतिशय क्षणिक आहे. आपण ब्रह्मात जगण्यात अर्थ नाही. आणि स्वामी समर्थ महाराजांचं अवतारच यासाठी झालाय की तुम्हाला तुमचं मूळ कळावं. तुम्ही संसार करण्यासाठी जन्माला आलेला नाही आहात. संसार आपोआप होतो, परमार्थ करायला लागतो. आणि या शरीरातनं बाहेर निघून स्वामी भक्तांनी पूर्ण वेळ स्वामी सेवेला द्यावा म्हणून तुमचा जन्म झाला. या जन्मात तरी किमान आपल्याला कळावं की हे मृत्यू लोक आहे, इथं कुठलीही गोष्ट शाश्वत नाहीये आणि या पृथ्वीवरती सुख नावाची वस्तूच नाहीये. हे तुम्ही आम्ही डोक्याला फिक्स केलं पाहिजे. मग काय शाश्वत आहे, तर माझे स्वामी शाश्वत आहे. काय सुखची गोष्ट आहे, तर मी महाराजांच्या चरणी असलेला मी दिलेला वेळ म्हणजे सुख आहे. तर इथं आपल्याला फोकस झाला पाहिजे. मला फक्त एवढंच म्हणायचं, आयुष्यामध्ये आपण बरेचसे लिस्ट बनवतो, हे करीन ते करीन. माझी विनंती आहे बोलण्याच्या वतीनं की आज स्वामी भक्तांनी इथं बसून किंवा घरी जाऊन मी काय नाही केलं पाहिजे ह्याची यादी तयार करायची. आणि त्यातनं मिळालेला वेळ मी कसा स्वामी चरणी घालू शकतो आणि स्वामीच्या सेवेमध्ये घालू शकतो, जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये स्वामी कृपेची वाढ होईल. आणि दुसरी गोष्ट, स्वामी कृपा वाढवण्यासाठी सर्व भक्तांनी गत वर्षी ज्यांच्याकडनं तुम्हाला दुःख झालंय, ज्यांच्यावरती तुमचा राग आहे, अशा लोकांना क्षमा करा आज इथं महाराजांसमोर. आणि असे काय लोक जे तुमच्यामुळे दुखावले गेलेत, मग तुमच्या घरातील असतील, तुमचे मित्र परिवार असेल, आजूबाजूचं, त्यांना इथं महाराजांसमोर क्षमा मागा आणि वैयक्तिक भेटून त्यांना क्षमा मागा. कारण अंतकरण
जर जड असेल, त्यामध्ये राग आणि द्वेष असेल, तर महाराजांची कृपा भेटण्याची राहिली कधी शक्य नाही. म्हणून महाराजांच्या समोर मोकळं व्हा, अंतकरण शुद्ध करा, मोकळं होऊन 2026 मध्ये पदार्पण करा. आज 1 तारीख आहे आणि गुरुवार आहे, याच्यापेक्षा मोठा योग मला वाटतंय स्वामी भक्तांसाठी नसावा. इथून जाताना आपला सगळा राग द्वेष त्या व्यक्तीचा सर्व महाराजांच्या इथं सांगा, महाराज मी त्यांना माफ केलं आणि मी ज्यांना दुखावले त्यांची मी जाऊन माफी मागतो. आज मी तुमच्या समोर मोकळं होतोय, फक्त तुझ्या कृपेनं मला भरून टाका. आणि बघा आज जाताना इथं जर तुम्ही मोकळं होऊन गेलं तर महाराजांच्या कृपेनं तुम्ही भरभरून जा. हे 2 गोष्टी मठाच्या वतीनं तुम्हाला विनंती करण्यात येते स्वामी भक्तांना की नवीन वर्ष एक वेगळ्या पद्धतीने साजरं करू. स्वामींच्या सेवेमध्ये कसा वाढ होईल त्या पद्धतीनं करू. स्वामी सेवा सोडून वायफळत वेळ न देता कसं मठामध्ये येऊन सेवा करू, तसंच अंतकरण माझं कसं शुद्ध होत राहील, मी राग द्वेषाच्या सोडून कसा मी स्वामी सेवेत राहू शकतो, याचा आपण सगळा विचार करूया आणि करावं असं विनंती आहे. म्हणून मठातर्फे जी विनंती केली की त्याचा संकल्प आज इथं भक्तांनी करावा, अंतकरण मोकळं करून स्वामीची कृपा घेऊन बरोबर जावं, हीच प्रार्थना सर्व स्वामी भक्तांना श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ फोर्ट ठोसेकर साताराच्या वतीनं हार्दिक स्वामी शुभेच्छा. येणार वर्ष तुम्हाला स्वामी सेवेमध्ये भरभराटीचं जावं आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य स्वामी सेवेत यावं आणि तुम्ही आम्ही सर्वांनी या दिलेल्या मनुष्य योनीचं कल्याण करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.